उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मवियाला मोठा धक्का. विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी. ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून भरला अर्ज. उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनादेशामुळे गोऱ्हेंवर ओढवली होती मुख्यमंत्र्यांची नाराजी. महायुतीकडून गोऱ्हेंऐवजी सचिन अहिर यांना उमेदवारी. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज. ठाकरेंकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादीला अर्थखातं देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती. जय पवारांनी अर्थखातं मिळणार असल्याचं केलं होतं विधान. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा. एका गटाची मागणी तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणाला ठाम विरोध. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध. 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. उपवर्गीकरणाविरोधात मुंबईत आंदोलक एकवटले. पंतप्रधान मोदींची आज प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण मॅरेथॉन बैठक. सर्व मंत्रालयीन विभागांचे सचिव पंतप्रधानांसमोर करणार सादरीकरण. मंत्रिमंडळ फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये आजपासून मतदार यादी पुनरीक्षण सुरू. 29 जुलैपर्यंत बीएलओ करणार घर दौरा. ओळख पटवण्यासाठी पासपोर्ट वैध दस्तावेज ठरणार. एसआयआरसाठी भाजप ॲक्शन मोडवर. सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाजप प्रदेशाध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक. बीएलए 2च्या नेमणुकीसंदर्भात देखील होणार चर्चा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस. आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाच्या भावानं केला आरोप. नाशिक टीसीएस लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी. आरोपी निदा खान, दानिश शेखच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. जबरदस्ती धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा संशयितांवर आरोप. आजपासून विदर्भातील शाळा सुरू. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट. नागपुरात विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्याची आज अखेरची संधी. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर उद्यापासून दंड. राज्यातील 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज. राज्यात 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा.